सर्वांना नमस्कार। हे पहा, आज वर्षा भोजनाची तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे। आता विशेष काय नाही, पण प्रत्येकाने आपल्या घराकडून आवडीने दिलेला प्रेमाचा जो काय डबा आहे, त्या डब्यातील सुकी भाजी, पातळ भाजी, ह्या सगळ्या भाज्या एकत्र केलेल्या आहेत आणि आवडी चॅनेलच्या घरातील कांदा, खोबरं, लसूण यांची पेस्ट आता थोड्याच वेळात करून दिली जाईल। हे आपली घरचीच लोक आहेत, त्यामुळे त्यांना सगळं माहीत आहे। ते आमचे शिंदे गुरुजी तुम्हाला पाठीमागं ओळख करून दिलेली आहे। त्या भाजीला पाणी गरम करायचं चाललेलं आहे। अशा पद्धतीनं कांदा परतवून घेतला जात आहे। येणारे मेंबर अशा पद्धतीनं आवडीने दिलेली भाजी, घट भाजी, पातळ भाजी ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये एकत्र करत आहेत। जशी भोगी करतात का नाही, पण ती भाजीपाल्याची करतात। ही आवडीची भोगी आहे, लक्षात ठेवा सगळ्यांच्या। आणि विशेष म्हणजे हे पेरू, तर अशा पद्धतीनं स्नॅकला म्हणून शुद्ध शाकाहारी स्नॅक फळ इथं चिरून ठेवलेले आहेत। प्रत्येक जण येतो, खातो, गप्पा मारतो, विनोद सांगतो। आता हे खोबऱ्याचे तुकडे केलेले आहेत, लसूण आहे, आलं आहे। आता ह्याची पेस्ट करून देणार आहे। टोपीमधील आमचे दाजी चुडेकर सर, त्यांच्या शेजारी पांढरी टोपी मिलिटरी म्हणून अवताडे सर, तुमचे कवटेकर सर, आहो सपाटे सर, आहो चेहरा दिखाव जरा, सपाटे सर, भोसले सर, आमचे शिंदे गुरुजी आणि चंदू। अजून काही लोक बाहेर बसलेले, जरा गडबड आहे, त्यांना पेस्ट करून देतो। आवडी चॅनेलची सर्वा इथं बोट आले, तिरक धरा, हा वर नाही इकडे धरा, हा बोट आले हा इकडे धरा की, हा ओके, सांगा बोला काय बोलायची। अशा पद्धतीनं सगळ्यांच्या आवडीची भाजी या पातेल्यामध्ये एकत्र केलेली आहे। कांदा परतून घेतलेला आहे, या ठिकाणी पेस्ट वगैरे केलेली आहे, मसाल्याचा डबा आहे, हे गरम पाणी या पातेल्यात केलेलं आहे आणि सगळं काय गरज नाही, एकत्र गप्पा टप्पा मारत आम्ही खाणार आहोत। आता हे सगळ्यांच्या आवडीनं शिजवून पदार्थ दिले। आता फक्त उकळी आणली की ही आमचं आवडीची भाजी, आपण नाव घेतो आवडीची भाजी प्रत्येकाची। आता उकळी आल्यानंतर बघा, या सुगरणी कामात आल्या, त्यांना वर देखील बघायला सवड नाही। आमच्या किचन मधला शीन हा बघण्यासारखा असतो, प्रत्येकाची धावपळ सांगतो। आता कढीपत्ता टाकलेला आहे चंदून, आमचे शिंदे सर परतवून हलवून घेत आहेत। हा उकळी आली की संपलं। हे आमचे टेस्टर सपाटे सर, अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक संघाचे, ते टेस्ट बघायला आले, तिखट किती, नमक किती वगैरे वगैरे। रामदेव बापू, प्रत्येक शिक्षक आमचा मित्र मदत करतो, कुठली ना कुठली तरी मदत हा करतच असतो। कोण टेस्ट बघतं, कोण कापतं, कोण मिक्सरवर असते, कोण काय कशावर असते। हा म्हणजे अशा पद्धतीने खेळीमेळीमध्ये आमच्या या आवडी चॅनेलच्या पॅलेसमध्ये वर्षा भोजन आज होत आहे। बाहेर बरीच लोक बसलेले आहेत, आपण त्यांचे विनोद वगैरे जेवल्याशिवाय खाल्ल्याशिवाय हुकी येत नाही, त्यामुळं त्या हुकीमध्ये आपण त्यांचे विनोद वगैरे, काय अनुभव, काय चर्चा होतील ह्या तुम्हाला दाखवल्या जातील। आता जस्टच आमचे भंडारे सर ह्या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांचा आपण गेल्या व्हिडिओमध्ये अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यांनी चांगल्या थाटामाटात तो उत्सव साजरा केलेला आहे, जो पोवाडा आहे हा ह्यांच्याच कार्यक्रमातला आहे। आता त्यांची भाजी या ठिकाणी आपल्या ही भाजी त्यांच्या आवडीची आता त्या ठिकाणी एकत्र मिसळलेली आहे। ओके, आवडी चॅनेलच्या पोर्चमध्ये
आमची ही सगळी शिक्षक मंडळी सर्व कर्मचारी या ठिकाणी बसलेले आहेत. कसे हसतात, कसे बोलतात, कसं ऐकतात. पहा काम चांगलं आहे म्हटलं तुमचं सगळं व्यवस्थित आहे. जेवण जेवण झाल्यावर म्हटलं फ्लावर नव्हता माधव होतं बसा सर बसा. सगळं झालं की रस्सा ह्याच्यातलं काढायचा बाजूला पातेल्यात आणि ते अंडी त्याच्यात घालायचं आणि त्याला द्यायचं. मग ते अंडी खाल्ल्यानंतर पुन्हा ते रस्ता तुला एक नंबरचा रस्ता झालाय, तुमच्यापेक्षा भारी झालाय म्हणतात. रस्सा काटला गाव पाहिजे. मग नाही मग 1-2 आठवड्यानंतर त्याला म्हटलं असं म्हटलं मला असंच पाहिजे रस्सा, म्हटलं असंच पाहिजे म्हटलं. पुन्हा आणल्यावर म्हटलं असंच रस्सा झाला पाहिजे. अशा पद्धतीनं एकमेकाचे अनुभव गमती जमती शेअर करत आहेत. जेवणाला होतो का नाही तेव्हा ते शनिवार गाव मजा हे करणार, ते मटण करणार, कोंबडी करणार. मी काय अंडी खात नव्हतो. मी आपण काय करायचं, वांगीच नुसते करायचं. मग यांचं काय चाललं बघून आपले जरा बाहेर जायचं. तो पाठी म्हणून ते येलूरचा होता. तो काय करणार, एवढाच म्हणला टाका त्यात आमटे काय होतं बघूया म्हणलं. नाही म्हणजे आज फसवणच विचार. मग बाहेर बसून हे आत आलं की कोणाडो काय व्हायचं कोणाडो ती कालवून वांग्यात म्हणलं आज नाही खाणार मी, आज तुमचं कालवून खाणार आहे मी, ही वांग्यात नाही खाणार. का नाही म्हणजे मी खाणारच नाही. 2-3 वेळा तसं झालं. आणि त्यावेळेपासून काय केलं, नादच सोडलं. म्हटलं आपण आपल्या पोटात जायची इच्छा नाही त्यांची, त्यामुळे नादच करायला नको त्याचं. हे पहा आमचे तांबडे बापू या ठिकाणी त्याला कच्चा आंबा पाहिजे. कशाला पाहिजे काही माहित नाही, पण लोणचं करणार आहे. लोणचं करा ठीक आहे. हां सपाटी सर वगैरे आवडी चॅनलची पॅलेसमध्ये फळं तुम्हाला फुकट आहेत. फक्त इथंपर्यंत यायची तसली तुम्ही घेतली पाहिजे. हा घ्या, तुम्हाला लागेल तेवढं. ही सुगरण आतून किचनमधून आलेली आहे. अजून एक 2-4 सुगरणी आता आहेत. ज्यांना काम नाही त्या ह्या ठिकाणी आलेले आहेत. 2005 पासून लागू करा म्हणून आलंय की नवीन. हा पेन्शन लागू सुधारित पेपर मध्ये आहे ते 2005 नंतर लागलेल्यांना पेन्शन दिली जात नव्हती. ती आता त्याचा आदेश काढलाय. आता ते फक्त प्रत्यक्षात कसं मिळतंय, जुन्या पेन्शन प्रमाणे मिळतंय का आणि काय वेगळे कॅट करून 4 पैसे कमी करून सगळं हे करायचं त्यांचा बेत आहे कळत नाही. शासनाचं जे आर हातात येईल त्यावेळेला त्याचं काय आहे ते खरं कळत. तोपर्यंत खरं काय कळत. 2 पर्याय ठेवतो, जुनं स्वीकार किंवा नवं स्वीकार असं ते ज्याचं त्याला तसं काही वाचनात नाही म्हणजे. मागच्या वेळेला झाला ती जुनी पेन्शन असं म्हणजे जुनी पेन्शन शासनाला 2 पर्याय ठेवला. अशा पद्धतीनं 2 पर्याय ठेवले. काम करणारे आत जातात, चर्चा करणारे बाहेर बसतात. पेपरला वगैरे येणाऱ्या बातम्यांच्यावर खुलासा केला जातो. चर्चा चालली. जे काय ज्ञानात्मक जे आहे ते ह्या ठिकाणी विशेष चर्चा सुरू आहे. या त्यांच्या बाईक सीसीटीव्ही इकडे कुठला एवढंच 2. नाही 4 CCTV आहेत. पुढं 4 कोपऱ्याला 4. चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. हे लय भुकावल्यात गप्पा मारून. बघा सगळ्यांची भाजी एकत्र केलेली आहे, तरी पण ही एकत्र केलेली आवडीची भाजी या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र केलेली आहे. किरकोळ काय गाजर, मुळा, काकडी, भात, भाजी अशा पद्धतीनं हे आमचे कापशीस. बघा असं ताट भरून 5 पक्वान्नाचं भोजन नसते तेवढं भोजन ह्यांच्या आवडीने दिलेलं आहे. खा मर्दा, हान ढिला पडू नकोस. बघा हे सगळे मर्द या ठिकाणी झालेले मेजर साहेब म्हणतात आमच्या आवडीने कढी दिलेली आहे. त्या डब्यामध्ये पिवळी दिसते का, ती कढी, दही, तिखट, शेंगदाणे चटणी, गाजराचे तुकडे आणि झुंका. आणि हे केलेला आपला सर्व आवडींचा एकत्रित शेंगदाण्याची चटणी बाटली. प्रत्येकानं प्रत्येकाच्या आवडीला जे जे वाटलेलं आहे माझ्या महाराजाचे. कारण 7 जन्मासाठी काल गेल्या वटपौर्णिमेला तिने मागितलेलं आहे. 7 जन्मासाठी राहायला पाहिजे, त्यासाठी ते अशा पद्धतीनं बघा शिंदे सर
ठीक आहे, या भोजन करायला वर्षा भोजन आहे, हवेशीर थंडगार आवडी पॅलेसमध्ये. नाही जाधव मला दुसरा आहे, आवडी पॅलेस. अहो नाव आवडीचं दिलंय. हे माझं ताट, लोणचं वगैरे घातले बघा. जरा तुमच्या तर तोंडाला पाणी सुटते का? हा. जाता जाता एक खेडेगावातला तुम्हाला जोक सांगतो या भाजीवरून. प्रत्येकाच्या भाजीचं नाव टोनिंगमध्ये घेतलं तर कसं आवाज येतो बघा. हा बसतो की जरा गोविंद तर सांगतोय जातात का नको. हा काय असतं माहिती आहे का, पूर्वी घरामध्ये टॉयलेट नसायचं. एका खेडेगावामध्ये एक बरं राहून दे, नंतर सांगूया आपण. आवडी चॅनलवरून पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. सुपारी चाललेला आहे. हा आता जेवणानंतर आवडी प्रीतीचं भोजन चांगल्या प्रकारे पचन व्हावं यासाठी पान सुपारी बडीशोप खात आहे. आता म्हातारपणा जीवन आईसमध्ये जगायचं आहे, त्यामुळं सगळ्यांनी तोंडामध्ये बडीशोप ज्याला जे आवडेल त्या लाईकप्रमाणे कोणी पान खाल्लेलं आहे, कोणी बडीशोप खाल्लेली आहे. आणि इथेच भोजन करून आता काही गप्पा या ठिकाणी आमच्या रंगतील. हाता तोंडाची भांडणं लागल्यामुळं अजिबात काय बोलता आलं नाही. आता भांडणे मिटलेले आहे, तुंबळ युद्ध झालेलं आहे हातावर तोंडात. केलेलं सगळं आवडीपुरतीचं भोजन पातळ भाजी संपलेली आहे. आनंद वाटला दोस्त मंडळी आल्यामुळं. असंच वारंवार येतात आणि तुमच्यासाठी त्यांची मेजबानी तुम्हाला कळवत राहील.